टरबूज पिकांवर युद्धाचे सावट. युद्धाचे पडसाद आता थेट शेतकऱ्यांच्या शेतीमालावर उमटताना दिसताय. अहिल्यानगर जिल्ह्यातील चांदेगाव येथे टरबूज उत्पादक शेतकरी सध्या दुहेरी अडचणीत सापडलाय. एकीकडे चुकीची टरबूज रोपे दिल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान, तर आखाती युद्धामुळे टरबूजांचा खरेदीदार मिळत नसल्याचं दिसून येतंय. चांदेगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली होती. त्यामध्ये किशोर गायकवाड या शेतकऱ्यानं एका नर्सरीमधून टरबूजाची रोपे खरेदी केली होती. सुरुवातीला रोपे चांगली वाढली, परंतु टरबूज लागल्यानंतर आईस बॉक्स अर्थात कॅप्सूल व्हरायटी ऐवजी गोल आकाराची टरबूज तयार झाली. त्यामुळे व्यापारी ही टरबूज खरेदी करण्यास तयार नसल्याने शेतकऱ्यांवर टरबूज शेतातच पडून राहण्याची वेळ आली आहे. किशोर गायकवाड यांनी सुमारे 4 एकर क्षेत्रात टरबूजाची लागवड केली होती. मात्र रोपांमध्ये फसवणूक झाल्यामुळे त्यांचे तब्बल 10 ते 11 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. गावातील एकूण 4 ते 5 शेतकऱ्यांचे मिळून सुमारे 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समोर आलंय. कंपनीचा प्रतिनिधी शेतात येऊन पाहणी करून गेला असला तरी कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरं दिली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकीकडे रोपांमध्ये फसवणूक झाली, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे. अमेरिका इराण संघर्षामुळे बाजारपेठेत टरबूजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 15 दिवसांपूर्वी 25 रुपये किलोने विकले जाणारे टरबूज आता अवघ्या 8 ते 9 रुपये किलो दरानं विकले जात आहे. त्यामुळे टरबूज उत्पादक शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला आहे. साधारण 3 महिन्यात भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणून टरबूज लागवडीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. रमजान महिन्याच्या सुरुवातीला बाजारपेठेत टरबूजाला 25 ते 30 रुपये किलो दर मिळत होता. मात्र अवघ्या 15 दिवसात दर कोसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्याच्यानंतर आम्ही खंडाळ्यामध्ये, श्रामपूर तालुक्यात खंडाळ्यामध्ये त्रिमूर्ती नर्सरी म्हणून तिथून आम्ही रोपं घेतले होते. तर त्या नर्सरीवरच्या आग्रहास्तव आम्ही विजय वानची निवड केली होती. त्यांनीच आम्हाला करायला लावली होती. त्याच्यानंतर ते ऑर्डर सीड म्हणून विजय वाने त्याचे वाण लावलं आम्ही शेतामध्ये. त्याला भरपूर खर्च केला. 5 ते 6 लाख रुपये वावरामध्ये आधी होतं खर्च केला. मी 4-5 एकर वाडी लावली होती. माझ्याबरोबर माझ्या गावातल्या शेतकऱ्यांनी पण वाडी लावली. त्याच्यानंतर आम्ही काढणीचा जो हे होता कालावधी होता, त्या काढणीच्या कालावधीमध्ये टरबूज पूर्णपणे क्षमतेने पिकलं पण नाही. त्याच्यानंतर आईस बॉक्स म्हणून जी व्हरायटी होती ती डायरेक्ट गोल निघली आणि त्या फळाला कुठल्याही प्रकारे चकाकी नाही. टरबूज म्हणून उलचक पण त्याच्यामध्ये नव्हतं. वाकडे तिकडे सगळीकडे आमच्या गावात 4ही शेतकऱ्याचे टरबूज असं झालं का नुसतं वैयक्तिक माझं नाही, मग माझं वैयक्तिक नुकसान झालं 10 ते 15 लाख रुपयाचं. गावाचं टोटल गावात जर धरलं तर 25-30 लाख रुपये नुकसान झालं आहे. सुरुवातीला आम्हाला नर्सरीवाल्या थ्रू मेसेज येत होते बा ते कंपनी आपल्याला काहीतरी देणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला इंटरव्ह्यू करायला जास्त दिवस लागले, पण आम्हाला कुणीही काही दिलेलं नाही. मग आपल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी त्या ऑर्डर जे सीड आहे आणि विजय वाणे याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि आम्हाला योग्य ती मदत मिळवून देण्यास मदत करावी. आणि मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा महाराष्ट्र राज्याचे फडणवीस साहेब यांनी पण लक्ष घालून संबंधितावर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, एवढी आमची हे मागणी. आणि आम्हाला धन्यवाद देतो का त्यांनी आपण आम्हाला आमच्यासाठी वेळात वेळ काढून आले. त्यामुळे आम्हाला काहीतरी मदत होईल अशी आम्हाला आशा आहे. हे टरबूज हार्वेस्टिंगला 60 ते 65 दिवसामध्ये नाही आल्यामुळं आमचं अपेक्षित 20 फेब्रुवारीला आमची हार्वेस्टिंग व्हायला पाहिजे होती टरबूजाची. त्या वेळेमध्ये हार्वेस्टिंग न झाल्यामुळे 1 तारखेनंतर परत इराण आणि इस्रायल युद्ध चालू झालं. त्याच्यामुळे आमच्या टरबूजाला हायदे 2 पैसे घडले असते बा. समजा 5 रुपये व्हायचे तर 2 रुपये झाले असते, 2 रुपये सुद्धा झालेले नाही. आणि वावरामध्ये तसेच टरबूज आम्ही सोडून दिले आणि घरी निवांत बसलेलो आहे. हे रोपं आणण्यापासून रोपं आम्ही 2 रुपये 80 पैसे रोपं घेतलेले, 280 पैसे रोपं घेतले नर्सरीमधून. त्याच्यानंतर तिथून ते रोपं इथं शेतामध्ये पोच झाली. त्याला मल्चिंग टाकलं, नवीन ड्रीप टाकल्यानंतर त्याला मजूर लावला. परत त्यानंतर ते लावल्या गेलं. तिथून पुढे त्याला योग्य ती ड्रिंचिंग केली 2-4 वेळा. योग्य ते मटेरियल भरलं. त्याला 1 लाख रुपयाचं मटेरियल भरलं 5 एकराला मी जवळजवळ. त्याच्यानंतर 1 ते 1.5 लाख रुपयाचं मल्चिंग आणि ड्रीप झालं आहे. त्याच्यानंतर मजुरी गेली 50,000 रुपये. त्याच्यानंतर खुरपणी. त्याच्यानंतर परत वॉटर सोलेबल खतं 1 गुणी 5,000 रुपयाला आहे वॉटर सोलेबलची. 1261 1340 1345. त्याच्यानंतर त्याला 10 स्प्रे मारले. थंडीचं वातावरण होतं. थंडीचं वातावरण असल्यामुळे काय झालं, मध्यंतरी 1 महिना आबळ होतं. त्या काळामध्ये त्याला 2-3 दिवसाला स्प्रे मारावं लागायचे. खर्च जवळजवळ माझा कमीत कमी 5 ते 6 लाख रुपये
4 ते 5 एकरला किती 5 ते 6 लाख रुपये. पण त्याच्यामधून उत्पन्न मला त्याच्यामधून डबलचं अपेक्षित होतं, कमीत कमी 12 ते 15 लाख रुपये. पण माझ्या आता पहिला 3 एकराचा प्लॉट उन्हाने खराब झाला, कारण की एकही व्यापारी गोल असल्यामुळे येत नाही. अजून पण प्लॉट हार्वेस्टिंगला नाही. आता तुम्ही सगळं बघितलंच आहे. त्याच्यानंतर सगळे फळाला चट्टे पडले आणि ते गोल असल्यामुळे कोणी घ्यायना, तो अजून पण लाल पण नाही, खाण्यायोग्य तर झालंच नाही फळ. आणि गोल नाही, त्याला आईस बॉक्स म्हणून दिलेलं आहे. त्याच्यानं 60 ते 65 दिवस हार्वेस्टिंग पिरियड दिला, तो पिरियड पण त्यांनी क्रॉस करून 80-85 दिवस झाले तरी पण नाही. आता याच्यापेक्षा आम्ही काय करू शकत आहे. आणि कंपनीकडं आम्ही कंटिन्यू फोन करतो आहे, त्यांचे प्रतिनिधी बोलत आहेत, त्यांची कंपनी सांगलीला म्हणून सांगतायत, सांगली जिल्ह्यामध्ये ते उडाउडीचे उत्तर देऊ राहिलेत. नुकसान कुणीच आमचे वालीने राहिलेला. मग शासनाने जी कृषी विभागाची दखल घ्यावी आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा, एवढीच आम्हाला अपेक्षा. मुख्यमंत्री साहेब आम्हाला न्याय मिळवून देतील ही पण आम्ही अपेक्षा धरतो. हे पीक आहे ना, कलिंगड पीक हे 60 ते 65 दिवसात काढणीसाठी येतं. पण ह्यावेळेस असं झालं की 80 दिवस होऊनही फळं लाल नाही झालं ते. आणि त्याचं जी आईस बॉक्स व्हरायटी असते, म्हणजे जे साचा राहतो त्या पद्धतीने होता, ते पूर्ण गोलाकार तयार झालं. त्यामुळे व्यापाऱ्यांनी ते कोणतंही फळ मागणीच केली नाही. आज अक्षरशः साऱ्या वावरात पूर्णपणे प्लॉट असा पडलेला आहे. रमजानमुळे 20-21 रुपये भाव होता. आम्हाला वाटलं का 10-12 लाख रुपये 8 लाख रुपये होतील, पण प्रत्यक्षात 2 रुपयेसुद्धा झालेले नाही. आमचं जो खर्च झालेला आहे तो सुद्धा निघलेला नाही, की व्यापाऱ्यांनी एकाही व्यापाऱ्यांना हा माल घेण्यास म्हणजे तयार नाही आहे, पूर्णपणे नकार दिलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे का बा आम्ही ज्या नर्सरीतून रोपं आणले विजय व्हरायटी, तिचं त्यांनी कंपनीनं आम्हाला त्याची नुकसान भरपाई द्यावी ऑर्डर सीटचे. तर त्यांनी जी ह्याची ना नुकसान भरपाई, आमचं मजुरी जो खर्च झाला आहे प्रॉपर, आम्ही म्हणत नाही आम्हाला नफ्यात काही द्यावा, पण आमचा प्रॉपर का ज्यानं करून आम्ही पुढच्या पिकासाठी तयार होऊ नये, तर आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये कोलमडून जाऊ.